भोरच्या नसरापूर प्रकरणात पोलीस तपासात एक अपडेट समोर येते। गुन्हेगारानं हा गुन्हा नेमका केलाय कसा त्याचा घटनाक्रम सगळा समोर आलाय। नराधम भीमराव कांबळेनं गाठीशेवचं आमिष दाखवून त्या चिमुकलीवर अत्याचार केलाय। गाईचं वासरू दाखवतो असं म्हणून त्यानं त्या चिमुकलीला गोठ्यात नेलं आणि तिथे तिच्यावर अत्याचार केलाय, तिची हत्या केली। घटनाक्रम काय सविस्तर सांगते। शुक्रवारी 1 मे 2026 दुपारी 3 वाजता पीडित चिमुकली मंदिर परिसरात खेळत होती। दुपारी 3:45 चिमुकली घरी परतली नाही म्हणून आजीकडून शोधाशोध सुरू झाली। दुपारी 4 वाजता आजीसह नसरापुरातील ग्रामस्थांकडून या मुलीचा शोध सुरू झाला। त्याच दिवशी दुपारी 4:30 वाजता आरोपी हा मुलीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसलाय। त्याच दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता ग्रामस्थांनी आरोपीला चोप दिलाय, त्याने लपवलेला मृतदेह दाखवला। संध्याकाळी 6 वाजता ग्रामस्थांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलाय। शुक्रवारी 1 मे रात्री 8 वाजता ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला। त्याच दिवशी 9 वाजता रात्री बंगळुरू महामार्ग गावकऱ्यांनी रोखला आणि पोलीस तपासात आरोपीच्या या कृत्याचा उलगडा झाला। तर या क्रूर घटनेमुळे परिसरात आता तीव्र संताप आहे, किंबहुना संपूर्ण राज्यात संताप आहे। आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी सगळे करतायत। या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की कळवा।